नमस्कार विद्यार्थी मित्र. आपण मागच्या आठवड्यामध्ये फर्स्ट लेसन शिकलेलो आहोत आणि त्याचे क्वेश्चन आन्सर तुम्हाला लिहायला सांगितले होते. तो एक्झरसाइज बऱ्याच जणांनी मला अभ्यासही पाठवला आहे. मागचा लेसन होता लिव्हिंग वर्ल्ड अँड क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स. यानंतर आज आपण दुसऱ्या लेसनला सुरुवात करणार आहोत, हेल्थ अँड डिसीज. पुस्तक तुमच्या समोर आहे बघा. कॉल यू रिकॉल असा प्रश्न आहे सुरुवातीला. हॅव यू एव्हर टेकन द लिव्ह फ्रॉम द स्कूल ड्यू टू द सिकनेस? असा प्रश्न आहे. तुम्ही शाळेतून कधी आजारपणासाठी रजा घेता का? तर त्याचं उत्तर काय लिहायचं आहे? येस, व्हेन देर वॉज अ फिलिंग ऑफ इलनेस वी कॅन टेकन लिव्ह फ्रॉम द स्कूल. प्रश्न दुसरा आहे, व्हॉट हॅपन्स एक्झॅक्टली व्हेन वी बिकम सिक? नेमकं काय घडतं तुम्ही आजारी पडता तेव्हा? When we become sick, there is a disturbance in the normal health. There is some pain in the body. One may get fever, there is headache or cough and cold. Sometimes the digestion is improper. In this way, we may get uncomfortable feelings. प्रश्न तीसरा है, sometimes we feel good even without taking any medicine, and sometimes we need consult doctor and take regular medicine in sickness. Why is it so? कधी कधी तुम्हाला आजारी असताना काही औषधं न घेता किंवा घरगुती उपायच बरं वाटतं, किंवा काही आजाराला मात्र आपल्याला डॉक्टरांची गरज पडते. असं का होतं? सम इलनेस कॅन बी ट्रीटेड ॲट होम विथ हाऊसहोल्ड रेमेडीज. काही घरगुती उपायानेच काही इलनेस हे बरे होत असतात. Even if there is an infection, it can be for a short period and get cured by itself. काही आजार असे शॉर्ट पिरियड साठी असतात आणि ते आपोआपच बरे होतात. But some of the illness are severe and can't be cured in such a way. Thus, the doctor advised treatment is required. काही आजार असे असतात की ते तीव्र असतात, सिव्हिअर असतात आणि आपल्याला त्या घरी त्याचा उपाय करता येत नाही. डॉक्टर मग आपल्याला औषधे घ्यायला सुचवतात. With doctor consultation and regular medicine, then there is a relief. डॉक्टरच्या सल्ल्याने आपण रेग्युलर मेडिसिन घेतलं तर आपल्याला बरं वाटतं. पुस्तकामध्ये आपल्याला बघायचं आहे हेल्थची व्याख्या बघायची. हेल्थ म्हणजे काय? आरोग्य म्हणजे काय? हेल्थ इज अ स्टेट ऑफ कंप्लीट फिजिकल, मेंटल अँड सोशल वेलबिंगनेस. हेल्थ म्हणजे स्टेट ऑफ कंप्लीट फिजिकल, मेंटल अँड सोशल वेलबिंगनेस म्हणजे आपल्याला शारीरिक, मानसिक आणि सामाजिक आरोग्य आपलं चांगलं असलं पाहिजे. अँड नॉट मिअरली द अब्सेन्स ऑफ एनी डिसीज. आणि आपल्याला कोणताही रोग नसला पाहिजे, याला आपण हेल्थ असं म्हणतो. हेल्थ म्हणजे फक्त शारीरिक आरोग्य नसून सामाजिक आणि मानसिक आरोग्य यामध्ये येतं, हे आपण इथे लक्षात घ्यायचे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, व्हॉट इज डिसीज? डिसीज म्हणजे काय? रोग म्हणजे काय? कंडिशन ऑफ डिस्टर्बन्स इन सायकोलॉजिकल अँड physiological and psychological process of the body is called as disease. Condition of disturbance in physiological and psychological process किंवा physiological or psychological process of the body is called as disease. म्हणजे मानसिक पण आणि शारीरिक हे दोन्ही आपल्याला डिस्टर्बन्स असेल आरोग्य बॉडीमध्ये तर आपण त्याला रोग आहे असं म्हणतो. ईच डिसीज हॅज द ओन स्पेसिफिक सिम्पटम्स. प्रत्येक आजाराला स्वतःचं असं काही लक्षण असतं. पुढचा पॉईंट आहे टाईप्स ऑफ डिसीज. पुस्तकामध्ये पण दिलेला आहे, हा तक्ता तुम्ही लिहायचा आहे वहीमध्ये. दोन टाईप्स आहेत, अकॉर्डिंग टू ड्युरेशन आणि अकॉर्डिंग टू रिझन. ड्युरेशनमध्ये क्रोनिक डिसीज आणि ॲक्यूट डिसीज असे दोन प्रकार आहेत. अकॉर्डिंग टू रिझनमध्ये दोन प्रकार आहेत, हेरिडिटरी डिसीज आणि ॲक्वायर्ड डिसीज. हेरिडिटरी डिसीजचं एक्झाम्पल आहे डाऊन सिंड्रोम, आणि ॲक्वायर्ड डिसीजचं पुन्हा दोन प्रकार आहेत, इन्फेक्टस डिसीज अँड नॉन इन्फेक्टस डिसीज. एक्झाम्पल, इन्फेक्टेड डिसीज कॉमन कोल्ड, फ्ल्यू, डेंग्यू. इन्फेक्टेड डिसीज आता आपला सध्याचा कोरोना. ठीक आहे. नॉन इन्फेक्टेड डिसीजमध्ये डायबिटीज, हार्ट डिसीज हे नॉन इन्फेक्टेड डिसीजचे उदाहरण आहे. पुढे तुम्हाला अजून पुस्तकामध्ये म्हटलंय बघा, कॅन यू टेल हाऊ डू द फॉलोइंग डिसीज स्प्रेड? खालील आजार कसे स्प्रेड होतात, कसे पसरतात? हेपॅटिटिस, मलेरिया, स्कॅबीज, टीबी, डेंग्यू, डिसेंट्री, रिंगवर्म, स्वाईन फ्लू या प्रत्येकाचं वर्णन आपल्याला करायला सांगितलं.
मग सुरुवातीला डिसेंट्री आणि हेपॅटिटिस हा जो आहे तो कॉन्टॅमिनेटेड फूड अँड वॉटर यामुळे होतो, हे लक्षात घ्या तुम्ही. दूषित अन्न आणि पाण्यामुळे डिसेंट्री आणि हेपॅटिटिस कावीळ हा रोग होतो. त्यानंतर मलेरिया आणि डेंग्यू हे बाईट ऑफ द फिमेल मॉस्किटोने होतात. ठीक आहे. स्केबीज बाय कॉन्टॅक्ट विथ स्केबीज माइट, स्केबीज माइटच्या कॉन्टॅक्टमुळे स्केबीज हा रोग होतो. टीबी कॉन्टॅमिनेटेड एअर ड्यू टू द बॅक्टेरिया ऑफ ट्युबरक्युलोसिस, एअरमधून ट्युबरक्युलोसिसच्या बॅक्टेरिया आपल्या नाकातोंडात गेला तर आपल्याला हा आजार होतो. रिंगवर्म कॉन्टॅक्ट इन्फेक्शन ड्यू टू द फंगस, फंगसमुळे इन्फेक्शन झालं तर रिंगवर्म होतं. ठीक आहे. पुढचा पॉइंट आहे व्हॉट डू मीन बाय पॅथोजन. पॅथोजन म्हणजे काय? What do you mean by pathogen? The microbes that causes infection of some particular disease are called as pathogen. मायक्रोब्स म्हणजे आपल्याला माहिती सूक्ष्मजीव, जे सूक्ष्मजीव इन्फेक्शन घडवून आणतात त्याला पर्टिक्युलर डिसीजचं, त्याला आपण पॅथोजन असं म्हणतो. कारक त्याला म्हणतात, म्हणजे वाहून नेणारे. ठीक आहे. व्हॉट डू वी मीन बाय इन्फेक्टेड डिसीज. इन्फेक्टेड डिसीजचा अर्थ काय? बाय बिईंग द कॉन्टॅक्ट ऑफ पेशंट, आपण जर पेशंटच्या कॉन्टॅक्टमध्ये आलं तर पॅथोजन फ्रॉम हिज ऑर हर बॉडी एंटर अनदर नॉर्मल पर्सन. तर त्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यावर त्याच्या बॉडीतला पॅथोजन पॅथोजन कडून आपल्या जर शरीरामध्ये त्याचा प्रवास झाला तर आपण म्हणजे तो प्रवास कसा होतो? थ्रू एअर, थ्रू वॉटर ऑर अदर मीन्स. when the such pathogen create illness in the normal person, आणि त्यामुळे नॉर्मल पर्सनला पण आजार होतो. such disease are called as infectious disease. ठीक आहे. आता आपण कॉमन कोल्ड, फ्लू, डेंग्यू, कोरोना असं म्हटलेलं आहे. तर अशा प्रकारे हे रोग हा पसरत असतो. पुस्तकामध्ये इन्फेक्टेड थ्रू स्पुटम, स्पुटम म्हणजे थुंकीतून कसं इन्फेक्शन होतं त्याचं चित्र दाखवलेलं आहे, ते तर तुम्ही अभ्यासाचे. इन दिस एरिया स्मॉल ड्रॉपलेट्स म्हणजे वरच्या स्मॉल ड्रॉपलेट्स फॉर वेपोराइज्ड इनटू, म्हणजे सगळ्यात वरती असतात ते स्मॉल ड्रॉपलेट्स असतात. एअरमध्ये बऱ्याच काळ हवेमध्ये ड्रॉपलेट्स टिकून राहतात आणि ह्या ज्या लार्ज ड्रॉपलेट असतात ह्या ग्राउंडला सेटल होतात आणि मग त्यामार्फत आपल्याला डिसीज होऊ शकतात. पुढचा तक्ता आहे इन्फेक्टेड डिसीज. इन्फेक्टेड डिसीज जे आहेत ते कॉन्टॅमिनेटेड एअर, वॉटर, फूड, इन्सेक्ट, ॲनिमल्स याच्या मार्फत होतात. व्हेक्टर म्हटलं जातं त्याला. तर तो कोणत्या व्हेक्टर मार्फत होतो किंवा कशामुळे होतो? पॅथोजन कोण आहे, कारक कोण आहेत तो रोग होण्यासाठी, मोड ऑफ द इन्फेक्शन म्हणजे नेमकं इन्फेक्शन कुठे होतं, त्याचे सिम्पटम्स काय आहेत, लक्षणं काय आहेत, आणि प्रिव्हेन्शन अँड ट्रीटमेंट, त्याच्यावर काय ट्रीटमेंट आहे, अशा प्रकारचा तक्ता आपल्याला दिलेला आहे. इन्फेक्टेड डिसीजची नावं आहे ट्युबरक्युलोसिस, हेपॅटिटिस, डिसेंट्री, कॉलरा, टायफॉइड. आणि ह्या 5 प्रकारामध्ये त्याचे पॅथोजन म्हणजे वाहून नेणारा वाहक कोण आहे ते दिलेलं आहे तक्त्यामध्ये. मोड ऑफ द इन्फेक्शन म्हणजे नेमकं कशामुळे इन्फेक्शन होतं, पाण्यामधून होतं का, अन्नामधून होतं, फूडमधून होतं, वॉटरमधून होतं, एअरमधून होतं का दुसराच काही व्हेक्टर असतो, ॲनिमल, प्लांट्स, अशा प्रकारे. त्याच्यानंतर सिम्पटम, त्याची लक्षणं काय आहेत आणि त्याच्यावर प्रिव्हेन्शन म्हणजे काळजी आणि त्याच्यावर ट्रीटमेंट काय आहे, अशा प्रकारचा तक्ता आहे. हाही तक्ता तुम्ही वहीमध्ये लिहायचा आहे आणि आजच्या तासाला आपण इथे थांबणार आहोत.